Good afternoon to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasrak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. Okay. Today we have to discuss on the boiler mountings and boiler accessories. आज आपण बॉयलर माउंटिंग्स आणि बॉयलर ॲसेसरीज याबद्दल डिस्कशन करणार आहोत. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू डिस्कस ऑन दी व्हॉट इज मीन बाय दी स्टीम, व्हॉट इज मीन बाय दी बॉयलर्स, क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर. देन वी हॅव टू डिस्कस ऑन दी फायर ट्यूब बॉयलर अँड दी वॉटर ट्यूब बॉयलर. मागील लेक्चरपर्यंत आपण स्टीम म्हणजे काय, स्टीमचे वेगवेगळे टाईप्स, बॉयलर म्हणजे काय, ओके, त्यानंतर बॉयलरचं जे काय क्लासिफिकेशन वगैरे हे आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर बेसिकली जे काय बॉयलरचे मेन इम्पॉर्टंट टाईप्स असतात, वॉटर ट्यूब बॉयलर आणि फायर ट्यूब बॉयलर याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आज आपण बॉयलर माउंटिंग्स अँड बॉयलर ॲसेसरीजबद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, अगोदर आपण बॉयलर माउंटिंग बघणार. Okay, today we have to first see what is the boiler mountings. There are the fittings which are mounted on the boiler for its proper and safe functioning. माउंटिंग म्हणजे काय, तर हे बॉयलरमध्ये फिट केलेलं असतं आणि त्यावरती माउंट केलं असतं. कशासाठी, तर त्याचा मेन पर्पज असतो त्याचं प्रॉपर वर्किंग अँड सेम फंक्शनिंगसाठी आपण काय केलं असतं, बॉयलर माउंटिंग्स यूज केलेलं असतं. There are many types of boiler mounting. At the following are important from the subject point of view. तसं जर एक बॉयलरचं डिस्कशन केलं, बॉयलर आपण बघितलं, तर बॉयलरमध्ये बऱ्याचशा माउंटिंग्स ह्या इम्पॉर्टंट असतात. वेगवेगळे माउंटिंग्स असतात त्या इम्पॉर्टंट असतात. पण सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काही महत्त्वाच्या माउंटिंग्स या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये आहे वॉटर लेवल इंडिकेटर. त्यातलं फर्स्ट आहे वॉटर लेवल इंडिकेटर. वॉटर लेवल इंडिकेटर म्हणजे काय, प्रेशर गेज, ओके. त्यानंतर सेफ्टी वॉल, स्टीम स्पॉट वॉल, ब्लॉअप कॉक, फीड चेक वॉल अँड फ्युजिबल प्लग. अशा बेसिकली ज्या 7 इम्पॉर्टंट माउंटिंग्स आहे त्या आपण आज बघणार आहोत किंवा ते आपल्या सिलेबसमध्ये काय केलं आहे, कव्हर केलेलं आहेत. आता साईडला तुमच्या ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जे काय बॉयलर यूज केलं जातं त्या बॉयलरची डायग्राम त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ओके, बॉयलर माउंटिंग्स. त्यामध्ये फर्स्ट आहे वॉटर लेवल इंडिकेटर. ओके, इट इज अन इम्पॉर्टंट फिटिंग्स विच इंडिकेट्स द वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर टू अन ऑब्झर्वर. इट इज अ सेफ्टी डिव्हाइस अपॉन विच द करेक्ट वर्किंग ऑफ द बॉयलर डिपेंड्स. This fitting may be seen in front of the boiler and are generally two in number. It is important fitting. ही एक वॉटर लेवल इंडिकेटर एक महत्त्वाची फिटिंग आहे. हे बघण्या अगोदर एक वॉटर लेवल काय असतं हे मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं एखादं एक्झाम्पल घेतलं की जर समजा आपण आपलं घरगुती एक्झाम्पल घेतलं की ज्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस आपण एखाद्या पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं तर काय होत असतं की आपण गॅसमध्ये पाणी पातेल्यात पाणी फिलअप केलं आणि ते पातेलं गॅसवर ठेवलं आणि आपण गॅस स्टार्ट केला, तर त्या ठिकाणी काय होतं असतं की त्याचं जे काही टेम्परेचर आहे हे हळूहळू काय होत जातं, इन्क्रीज होत असतं. आणि एक वेळ असं येते की त्याच्या बॉइलिंग पॉईंटला त्या ठिकाणी काय होतं असतं, वॉटर काय होतं, बॉईल व्हायला स्टार्ट होतं म्हणजे काय की दॅट वॉटर बिकम्स कन्वर्टेड इन टू दी स्टीम फॉर्म. वॉटरचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, तर ते स्टीममध्ये वॉटरचं काय होतं असतं, त्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं असतं. वॉटरचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, तर ते स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं आणि हळूहळू त्या वॉटरचं व्हेपर व्हायला स्टार्ट होतं. आणि व्हेपरमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी हळूहळू वॉटरची जी काही लेवल आहे ती लेवल कमी व्हायला स्टार्ट होते. परंतु एक वेळ अशी येते की त्या पातेल्यामध्ये ठेवलेलं जे काही पूर्ण पाणी, या पूर्ण पाण्याचं काय केलं जातं की व्हेपर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. आणि पूर्ण पाण्याचं ज्यावेळेस व्हेपर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजे त्या पातेल्यामध्ये जर पाणी उरलं नाही तर काय होतं,
की ते पातेलं पण हळूहळू काय व्हायला स्टार्ट होतं, डॅमेज व्हायला स्टार्ट होतं. ओके, हळूहळू कसं व्हायला स्टार्ट होतं, डॅमेज व्हायला स्टार्ट होतं. आपल्याला जर हे स्टॉप करायचं असेल तर त्यामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, त्या ठिकाणी त्या पातेल्यामध्ये पाणी प्रेझेंट पाहिजे, त्या ठिकाणी काय पाहिजे, वॉटर प्रेझेंट पाहिजे. मग हे कसं करू शकतो, तर आपण एक पर्टिक्युलर वॉटरचा सप्लाय त्या पातेल्याला देऊ शकतो. परंतु आपल्या त्या ठिकाणी जर कंट्रोल नसलं तर त्या पातेल्यात कंटिन्युअस जे काय पाणी येणार आहे हे पाणी कंटिन्युअसली काय जाणार आहे, कंटिन्युअसली त्या ठिकाणी येत राहणार आहे. ओके, म्हणजे काय होईल की तिथली लेवल पण मेंटेन राहणार नाही. ओके, म्हणजे असे दोन्ही प्रॉब्लेम आहेत. जर समजा तुम्ही पाणी सप्लाय केलं नाही तर काय होऊ शकतं की पाणी सप्लाय केलं नाही तर काय होऊ शकतं की पातेलं डॅमेज होऊ शकतं. आणि कंटिन्युअसली जर वॉटर सप्लाय केलं तर काय होऊ शकतं की त्या ठिकाणी वॉटरची लेवल मेंटेन राहणार नाही आणि त्याचं टेम्परेचर काय होईल, कंटिन्युअसली इन्क्रीज होऊ शकतं. ओके, मग यासाठी काय पाहिजे की त्या ठिकाणी वॉटर लेव्हल इंडिकेटर पाहिजे. म्हणजे जसं कसं असतं की आपल्या एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या खाली आपण माहिती आहे की एखादी अपार्टमेंट आहे की कॉर्पोरेशनचं पाणी येत असतं आणि पर्टिक्युलर एक लेवलला आलं की पाणी काय होऊन जातं, स्टॉप होऊन जातं. अशी वॉटर लेवल इंडिकेटर तशी बॉयलरमध्ये फिट असते की जे काय वॉटर बॉयलरला सप्लाय केलं जातं त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. म्हणजे बॉयलरला जे काय वॉटर सप्लाय केलं जातं याच्यावरती काय असतं, कंट्रोलिंग असतं. एक पर्टिक्युलर लेव्हलपर्यंत हीट दिली जाते, त्या हीटमुळे वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं आणि एक पर्टिक्युलर लेवलच्या खाली ज्यावेळेस वॉटर येतं तर त्याला परत काय होतं, परत वॉटर काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. हे आता आपलं रेग्युलर लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं. तर आता आपण बघणार आहोत वॉटर लेवल इंडिकेटर काय. इट इज अन इम्पॉर्टंट फिटिंग. ही एक महत्त्वाची फिटिंग आहे, कारण जे काय वर्किंग चालतं हे पूर्ण टोटली बॉयलरचं वॉटरवरती डिपेंडंट असतं. विच इंडिकेट्स द वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर टू ॲन ऑब्झर्वर. ते काय काम करतं, विच इंडिकेट्स काय इंडिकेट करतं, तर वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर टू ॲन ऑब्झर्वर. बॉयलरमध्ये जे काय वॉटर प्रेझेंट आहे एक ऑब्झर्व्हर म्हणून ओके वॉटर लेवल इंडिकेटर वर्क करत असतं. इट इज अ सेफ्टी डिव्हाइस अपॉन विच द करेक्ट वर्किंग ऑफ द बॉयलर डिपेंड. हे एक सेफ्टी डिव्हाइस आहे. ओके, हे काय आहे, सेफ्टी डिव्हाइस आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जर समजा त्या पर्टिक्युलर पातेल्यातलं पाणी जर समजा संपलं तर पातेलं काय होऊ शकतं, डॅमेज होतं. सेम केस तुमची बॉयलरमध्ये होऊ शकते. जर समजा कंटिन्युअसली हिटिंग चालू असली आणि बॉयलरमध्ये जर वॉटर प्रेझेंट नसलं, बॉयलरमध्ये जर वॉटर प्रेझेंट नसलं तर काय होऊ शकतं की त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून हे काय, इट इज वन ऑफ दी सेफ्टी डिव्हाइस. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की बॉयलर माउंटिंग कशासाठी यूज करतात, तर त्या जे काय बॉयलरचं वर्किंग आहे ते प्रॉपर वर्किंगसाठी आणि सेफ फंक्शनिंगसाठी बॉयलर काय केले जातात, यूज केले जातात. ओके, इट इज अ सेफ्टी डिव्हाइस अपॉन विच द करेक्ट वर्किंग ऑफ द बॉयलर डिपेंड. अपॉन विच कशावरती, कधी बॉयलरचं जे काय वर्किंग आहे ते करेक्ट राहावं त्यासाठी हे सेफ्टी डिव्हाइस काय केलं जातं, यूज केलं जातं. दिस फिटिंग मे बी सीन इन फ्रंट ऑफ द बॉयलर अँड आर जनरली 2 इन नंबर. बेसिकली ही फिटिंग कुठं असते, बॉयलरच्या फ्रंट साईडला त्या ठिकाणी असते. बॉयलरच्या फ्रंट साईडला त्या ठिकाणी काय असतं, हे प्रेझेंट असतं. ओके, आणि जनरली 2 इन नंबर किती असतात, ते बेसिकली 2 नंबरमध्ये त्या ठिकाणी काय असते, प्रेझेंट असते. ओके, त्यानंतर पुढचं जे काय बॉयलर माउंटिंग विच इज प्रेशर गेज. प्रेशर गेज म्हणजे का, अ प्रेशर गेज इज यूज टू मेजर द प्रेशर ऑफ द स्टीम इनसाइड द स्टीम बॉयलर. इट इज फिक्स्ड इन फ्रंट ऑफ द स्टीम बॉयलर. द प्रेशर गेजेस जनरली यूज्ड आर ऑफ बॉर्डन ट्यूब. A Bourdon pressure gauge in its simplest form consists of an elliptical electrical tube ABC bent into an arc of a circle. This bent up tube is called as a Bourdon tube. Pressure gauge जसं एक वॉटर लेवल इम्पॉर्टंट माउंटिंग आहे त्याच पद्धतीनं सेम जे काय आपलं प्रेशर गेज आहे हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी. बिकॉज ज्यावेळेस बॉयलरचं समजा आपलं फॉर एक्झाम्पल आहे, आपलं जे काही आपल्याला माहीत आहे की मी तुम्हाला बॉयलरच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये जे काही प्रेशर कुकर प्रेझेंट असतो, इट इज वन ऑफ द टाईप ऑफ बॉयलर. म्हणजे बॉयलर नाही पण बॉयलरसारखंच ते काय करतं आहे, वर्क करतं आहे. म्हणजे कसं, तर आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती काय असते, आपल्या गावठी भाषेत आपण त्याला शिट्टी म्हणतो. शिट्टी म्हणजे काय, इट इज डेड वेट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे काय होतं, एक पर्टिक्युलर लेवलची ज्यावेळेस प्रेशर स्टीम त्यामध्ये क्रिएट होते त्या इन्स्टंटला काय होते, ती जे काय डेड वेट किंवा जी काय शिट्टी ती लिफ्ट होते आणि त्याच्यातलं प्रेशर काय होतं त्या ठिकाणी रिलीफ करण्याचं काम ती करत असते. ओके, त्याच पद्धतीनं प्रेशर गेज
आपल्या बॉयलरमध्ये असतं. म्हणजे कारण काय, बॉयलर काय करतं, आपण बॉयलरचे टाईप्स बघितले, त्यामध्ये पण काय असतं, लो प्रेशर बॉयलर, हा प्रेशर बॉयलर. म्हणजे जी काही स्टीम जनरेट होते ही एक पर्टिक्युलर प्रेशरला त्या ठिकाणी काय होत असते, जनरेट होत असते. परंतु एक पर्टिक्युलर लेवलपेक्षा जर जास्त प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट झालं तर आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेस की आपल्या घरातील किंवा आपण न्यूजला वगैरे ऐकलं असतं की जे काय कुकर आहे हा फुटतो किंवा त्याचा स्फोट होतो. हे कशामुळे, की त्यामध्ये प्रेझेंट असणारं जे काही प्रेशर आहे हे प्रेशर रिलीज न झाल्यामुळे. आपण ऐकलेलं असतं की एका कुकरची शिट्टी दुसऱ्या कुकरला बसत नाही. कारण काय, की ते जे काय डेड वेट त्या ठिकाणी यूज केलेलं आहे ते त्या कुकरची साईज किंवा किती प्रेशर याच्यावरती त्याचा डिपेंडेंट असतं. त्याच्यावरती आपण ते काय केलं असतं, त्या ठिकाणी कंपनीने चूज केलेलं असतं. सेम असतं, जर आपण प्रेशर गेज बॉयलरमध्ये कशासाठी फिक्स करतो तर बॉयलरचं प्रेशर मेजर करण्यासाठी, ऑब्झर्वेशनसाठी. आणि ज्या वेळेस एक पर्टिक्युलर प्रेशर बॉयलरमध्ये क्रिएट होतं स्टीमचं, तर ते त्या ठिकाणी रिलीज झालं पाहिजे. जर ते रिलीज झालं नाही आणि आहे त्या लेवल किंवा जेवढं सेफ्टीसाठी त्याच्यापेक्षा जर जास्त प्रेशर त्या ठिकाणी जर जनरेट झालं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, तिथे स्फोट होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि ते अनसेफ राहू शकतं. म्हणून काय, की प्रेशर गेज इम्पॉर्टंट आहे. ओके, प्रेशर गेज इज यूज टू मेजर द प्रेशर ऑफ द स्टीम इनसाइड द स्टीम बॉयलर. प्रेशर गेज कशासाठी यूज केलं जातं, तर स्टीम बॉयलरमध्ये ओके, स्टीम बॉयलरमध्ये काय आहे, प्रेशर गेज यूज टू मेजर द प्रेशर ऑफ द स्टीम इनसाइड द स्टीम बॉयलर. स्टीम बॉयलरमध्ये जे काय स्टीम जनरेट होते बॉयलरमध्ये जे काही स्टीम जनरेट होते तर त्या इन्स्टंटला त्या ठिकाणी त्याचं इनसाइड जे काय प्रेशर आहे ते प्रेशर मेजर करण्यासाठी प्रेशर गेज यूज करतात. इट इज अ फिक्स इन फ्रंट ऑफ द स्टीम बॉयलर. बेसिकली हे कुठं फिक्स असतं, तर बॉयलरच्या फ्रंट साईडला काय असतं, त्या ठिकाणी फिट केलं असतं. द प्रेशर गेज इज जनरली यूज्ड आर ऑफ बोर्डन टाईप प्रेशर गेज काय केलं असतं, त्या ठिकाणी यूज केलेलं असतं. ओके, a Bourdon pressure gauge. It is the simplest form, consists of elliptical elastic tube ABC bent in an arc of a circle. जे काय प्रेशर गेज यूज केले ते एक सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असतं आणि कशाचं असतं, एक इलेक्ट्रिकल कन्सिस्ट ऑफ अन ABC बेंट इंटू अन सर्कल. दिस बेंट अप ट्यूब इज कॉल्ड एज अ बोर्डन ट्यूब. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, बोर्डन ट्यूब प्रेशर गेज असं म्हणतो. आणि अशा प्रकारचं बोर्डन ट्यूब प्रेशर गेज काय केलं असतं, त्या ठिकाणी यूज केलेलं असतं. Safety valve. This device attached to the steam chest for preventing explosion of the to excessive internal pressure of steam. A steam boiler is usually provided with two safety valves. In brief, the function of safety valve to blow up the steam when the pressure of steam inside the boiler exceeds the working pressure. म्हणजे काय, जसं समजा डेड वेट जो काही सेफ्टी वॉल्व आहे जो आपल्या प्रेशराईज कुकरमध्ये यूज केला असतो तो काय असतो, तो तुमचा ॲटोमॅटिक वर्किंग असतो, की ज्या इन्स्टंटला तुमचं प्रेशर वाढतं त्या इन्स्टंटला तो ॲटोमॅटिकली काय होतं, त्या ठिकाणी लिफ्ट होतो. परंतु बॉयलरमध्ये काय असतं, ॲटोमॅटिक डेड वेट यूज न करता काय केलं जातं, तर जे काय प्रेशर गेज त्या ठिकाणी बोर्डन टाईप प्रेशर गेज यूज केले ते इंडिकेट करतं की पर्टिक्युलर टाईपचं प्रेशर तुमच्या बॉयलरमध्ये काय झालेलं आहे, जनरेट झालेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी काय असतं, जर समजा प्रेशर वाढत गेलं तर ते सेफ्टीसाठी काय केलं जातं, त्यातली जी काय स्टीम आहे ती काय केली जाते, रिलीज केली जाते. आणि त्यासाठी काय केलं जातं, सेफ्टी वॉल्व त्या ठिकाणी यूज केला जातो की तिथलं प्रेशर रिड्यूस करण्यासाठी तिथली स्टीम जी आहे ती रिलीज केली जाते. ओके, दिस इज अ डिव्हाइस अटॅच टू द स्टीम चेस्ट फॉर प्रिव्हेंटिंग द एक्सप्लोजन ड्यू टू एक्सेसिव्ह इंटरनल प्रेशर ऑफ स्टीम. हे डिव्हाइस कशासाठी यूज केलं जातं, तर त्या ठिकाणी जे काही एक्सप्लोजन होऊ शकतं, स्फोट होऊ शकतो इंटरनल प्रेशरमुळे स्टीमचं, तर ती स्टीम त्या ठिकाणी रिलीज करण्यासाठी हा सेफ्टी वॉल्व काय केलं जातं, यूज केलेलं असतं. ओके, अ स्टीम बॉयलर इज युजली प्रोव्हाइडेड विथ टू सेफ्टी वॉल्व. जनरली जो काय स्टीम बॉयलर असतो काय केला जातो, ओके, काय केलं असतं, तर दोन वॉल्व्स त्या ठिकाणी काय केले असतात, इन्स्टॉल केले असतात. In brief, the function of safety valve to blow up steam when the pressure of steam inside the boiler exceeds the working pressure. वर्किंग प्रेशरपेक्षा जर जास्त प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट झालं तर स्टीम आहे ती काय केली जाते, त्या ब्लॉकच्या सहाय्याने रिलीज केली जाते. आणि तिथलं जे बॉयलरचं इंटरनल प्रेशर आहे ते प्रेशर काय केलं जातं, वर्किंग प्रेशर ते मेंटेन ठेवलं जातं. ओके, नेक्स्ट आहे स्टीम स्टॉप वॉल्व.
स्टीम स्टॉप वॉल म्हणजे काय? इन लार्जेस्ट वॉल ऑन द स्टीम बॉयलर. इट इज द लार्जेस्ट वॉल ऑन द स्टीम बॉयलर. हा सर्वात मोठा वॉल त्या ठिकाणी स्टीम बॉयलरवरती इन्स्टॉल केलेला असतो. इट इज युजली फिटेड टू दी हायेस्ट प्युअर ऑफ शेल बाय मीन्स ऑफ प्लॅन्क्स. द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ स्टॉप वॉल आर to control the flow of steam from the boiler to the main steam pipe to shut off the steam complete when required. ओके, स्टीम स्टॉप वॉल कशासाठी यूज केलेला आहे की जी काही स्टीम आहे ही स्टीम ज्यावेळेस आपण स्टीम पाईपला सप्लाय करत असतो तर ही स्टीम सप्लाय करत असताना तो जो काही फ्लो आहे त्या स्टीमचा जो काही फ्लो आहे तो फ्लो कंट्रोल करण्यासाठी स्टीम स्टॉप वॉल त्या ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे किती अमाऊंटमध्ये तुम्हाला स्टीम सप्लाय करायची, त्याचा रेट किती ठेवायचा आहे हेच तुमच्या स्टीम स्टॉप वॉलवरती डिपेंडंट असतं. म्हणजे किती अमाऊंटमध्ये स्टीम तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी सप्लाय करू शकतात हे त्या स्टीम स्टॉप वॉलवरती डिपेंडंट असतं. स्टीम स्टॉप वॉल हे रेग्युलेट करण्याचं काम करत असतो. हे त्याचं एक मन फंक्शन असतं. दुसरं फंक्शन असतं की त्या ठिकाणी टू शट ऑफ द स्टीम कम्प्लिटली वेन रिक्वायर्ड. ज्यावेळेस स्टीम रिक्वायर्ड त्यावेळेस कम्प्लिटली सप्लाय करायचं आणि ज्यावेळेस स्टीम आपल्याला फ्लो स्टॉप करायचा आहे त्या इन्स्टंटला तुम्ही काय करू शकतात, कम्प्लिटली जी काय स्टीम आहे तिचा फ्लो स्टॉप करू शकतात. ओके, ब्लो ऑफ कॉक. त्या पुढची माउंटिंग्स आहे आपली की द प्रिन्सिपल ऑफ फंक्शन ऑफ ब्लो ऑफ कॉक आर टू एम्प्टी द बॉयलर व्हेन एव्हर रिक्वायर्ड. जो काही बॉयलर आहे तो जर तुम्हाला एम्प्टी करायचा आहे त्यातले जे काय सर्व रिलीज करून तो बॉयलर काय करायचं तुम्हाला एम्प्टी करायचा, त्यासाठी काय केलं जातं, ब्लो ऑफ वॉल तो यूज केला जातो. टू डिस्चार्ज द मड, स्केल ऑर सेडिमेंट्स विच आर अक्युमुलेटेड ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर. समजा ज्यावेळेस आपल्याला बॉयलर क्लीन करायचं आहे त्यामध्ये जेवढं काय प्रेझेंट आहे हे सर्व मटेरियल तुम्हाला त्यातून डिस्चार्ज करायचं आहे, मड असो, स्केल ऑर द सेडिमेंट्स, त्यासाठी काय केलं जातं, ब्लो ऑफ काय केलं जातं, ब्लो ऑफ कॉक त्या ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे बेसिकली ब्लो ऑफ कॉक जो आहे तो दोन गोष्टींसाठी वापरला जातो. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं जे काय बॉयलर आहे हा बॉयलर कम्प्लिटली काय करायचं तुम्हाला क्लीन करायचं आहे आणि कम्प्लिटली काय करायचं आहे एम्प्टी करायचं आहे, त्यासाठी ब्लो ऑफ कॉक यूज केला जातो. आणि दुसरं एक मेन फंक्शन असतं की ज्यावेळेस तुम्ही बॉयलरमध्ये मड कलेक्ट झालेली, स्केल आहे, सेडिमेंट्स आहे, यासारखं मटेरियल त्या ठिकाणी कलेक्ट झालेलं आहे. इफ वी वॉन्ट टू अक्युमुलेट ऑर डिस्चार्ज दॅट मटेरियल, त्यासाठी काय केलं जातं, ब्लो ऑफ कॉक काय केलं जातं त्या ठिकाणी यूज केला जातो. नेक्स्ट आहे फीड चेक वॉल. फीड चेक वॉल म्हणजे काय, इट इज नॉन रिटर्न वॉल. फीड चेक वॉल म्हणजे हा नॉन रिटर्न वॉल फिटेड टू अ स्क्रूड स्पिंडल टू रेग्युलेट लिफ्ट. इट्स फंक्शन इज टू रेग्युलेट द सप्लाय ऑफ वॉटर विच इज पंप्ड इन टू द बॉयलर बाय द फीड पंप. आता आपण बघितलेलं आहे की फीड चेक वॉल कशासाठी यूज केलेला आहे, तर तो एक नॉन रिटर्न वॉल म्हणून त्या ठिकाणी काय केला असतो, फिट केलेला असतो. फिटेड टू द स्क्रूड स्पिंडल टू रेग्युलेट द लिफ्ट. इट्स फंक्शन इज टू रेग्युलेट द सप्लाय वॉटर. याचं मेन फंक्शन काय आहे की जे काय वॉटर ते बॉयलरला सप्लाय केलं जातं. वॉटर कशासाठी सप्लाय केलं जातं, ते ह्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय केलं जातं, हे वॉटर त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं. तर ह्या वॉटरचा जो काय सप्लाय तो रेग्युलेट करण्यासाठी विच इज पंप्ड इन टू द बॉयलर बाय द फीड पंप. फीड पंपच्या साहाय्याने ते काय केलं जातं, त्याला सप्लाय केलं जातं. तर यासाठी काय केलं जातं, तो जो काही सप्लाय तो रेग्युलेट करण्याचं काम फीड चेक वॉल त्या ठिकाणी करत असतो. ओके, फ्युजिबल प्लग. इट इज फिटेड टू दी क्राऊन प्लेट ऑफ द फर्नेस ऑर द फायर. फ्युजिबल प्लग म्हणजे काय, इट इज फिटेड टू दी क्राऊन प्लेट ऑफ द फर्नेस ऑफ द फायर. इट्स ऑब्जेक्ट इज टू पुट ऑफ द फायर इन द फर्नेस of the boiler when the level of water in the boiler fails to unsafe limit and thus avoids the explosion which may take place due to overheating of the furnace of the plate. ज्यावेळेस ओव्हरहीटिंग होऊ शकते किंवा जे काय वॉटरची लेवल आहे ही अनसेफ झाली एक लिमिटपेक्षा आणि एक्सप्लोजन अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, फ्युजिबल प्लग त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके,
ओके. तर आज आपण बॉयलर माउंटिंग्स बघितलेल्या आहेत. बॉयलर माउंटिंग्स बेसिकली जे काय आपण बघितल्या, ह्या बेसिकली 2 गोष्टींसाठी ह्या बॉयलरवरती काय केलेलं असतात, माउंट केलेलं असतात. फर्स्ट असते की फर्स्ट वन इज फॉर इट्स प्रॉपर फंक्शनिंग. जो काही फंक्शनिंग चालतं बॉयलरमध्ये हे प्रॉपरली चालावं त्यासाठी काय केलं जातं, बॉयलर माउंटिंग यूज केलं जातं. आणि दुसरं मेन फंक्शन असतं की सेफ फंक्शनिंग, जे काय आहे ते सेफ चालावं, त्या ठिकाणी काही एक्सप्लोजन होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये, त्यासाठी काय केलं जातं, बॉयलर माउंटिंग्स त्या ठिकाणी यूज केलेले असतात. ओके. त्यात बरेच प्रकारचे टाईप्स आहे, परंतु काही सिलेबस पॉईंट किंवा सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू बेसिकली आपण 7 टाईप्स या ठिकाणी बघितलेले. त्यातलं फर्स्ट आहे वॉटर लेवल इंडिकेटर, सेकंड आहे प्रेशर गेज, थर्ड आहे सेफ्टी वॉल, फोर्थ स्टीम स्पॉट व्हॉल्व, फिफ्थ ब्लो ऑफ कॉक, 6 फीड चेक व्हॉल्व अँड 7 फ्युजिबल प्लग. ओके. असे 7 टाईपचे बॉयलर माउंटिंग्स आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. ओके. त्यातलं आता आपण 1 बाय 1 एक जस्ट रिव्हिजन घेऊ. त्यातलं फर्स्ट आहे बॉयलर माउंटिंग्समध्ये वॉटर लेवल इंडिकेटर. वॉटर लेवल इंडिकेटर कशासाठी यूज केलं जातं, तर जे काही वॉटरची लेवल आहे बॉयलरमध्ये ही मेंटेन ठेवण्यासाठी वॉटर लेवल इंडिकेटर यूज केलं जातं, वॉटरची लेवल इंडिकेट करण्यासाठी. इट इज ॲन इम्पॉर्टंट फिटिंग विच इंडिकेट्स द वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर टू ॲन ऑब्झर्वर. ऑब्झर्वरला ते बॉयलरची जी काय वॉटर लेवल आहे ती इंडिकेट करण्याचं काम वॉटर लेवल इंडिकेट करत असतं. इट इज द सेफ्टी डिव्हाइस. हे एक सेफ्टी डिव्हाइस आहे अपॉन विच द करेक्ट वर्किंग ऑफ द बॉयलर डिपेंड्स. बॉयलरचं जे काय करेक्ट वर्किंग आहे ते यावरती डिपेंड आहे. दिस फिटिंग मे बी सीन इन फ्रंट ऑफ द बॉयलर अँड आर जनरली 2 इन नंबर. जी काय फिटिंग आहे ती बॉयलरच्या फ्रंट साईडला असते आणि जनरली कशी असते, जनरली 2 वॉटर लेवल इंडिकेटर त्या ठिकाणी फ्रंट साईडला काय केलं असतात, इन्स्टॉल केलेले असतात. सेकंड आहे प्रेशर गेज. अ प्रेशर गेज इज यूज टू मेजर द प्रेशर ऑफ द स्टीम इनसाइड द स्टीम बॉयलर. स्टीम बॉयलरच्या मधून काय केलं जातं, त्याचं प्रेशर मेजर करण्याचं काम प्रेशर गेज करतं. इट इज अ फिक्स इन फ्रंट ऑफ स्टीम बॉयलर. हे काय केलं असतं, स्टीम बॉयलरच्या फ्रंट साईडने त्या ठिकाणी काय केलं असतं, फिक्स केलेलं असतं. द प्रेशर गेजेस जनरली यूज्ड आर ऑफ अ बोर्डन टाईप. बोर्डन ट्यूब टाईप प्रेशर गेज त्या ठिकाणी काय केलं असतं, यूज केलं असतं तुमचं प्रेशर मेजरमेंटसाठी. अ बोर्डन प्रेशर गेज इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म कन्सिस्ट ऑफ ॲन इलेक्ट्रिकल इलास्टिक ट्यूब ABC bent into an arc of a circle. This bent up tube is called as a बोर्डन ट्यूब. त्याला काय म्हणतो आपण, बोर्डन ट्यूब प्रेशर गेज म्हणतो. सेफ्टी वॉल. दिस इज अ डिव्हाइस अटॅच टू द स्टीम चेस्ट फॉर प्रिव्हेंटिंग द एक्सप्लोजन ड्यू टू एक्सेसिव्ह इंटरनल प्रेशर ऑफ स्टीम. जे काही एक्सप्लोजन होऊ शकतं इंटरनल हायर प्रेशरमुळे, स्टीमच्या इंटरनल हायर प्रेशरमुळे एक्सप्लोजन होऊ शकतं, तर ते स्टॉप करण्यासाठी किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, त्या ठिकाणी सेफ्टी वॉल काय केला जातो, यूज केला जातो. अ स्टीम बॉयलर इज युजली प्रोव्हाइडेड विथ 2 सेफ्टी वॉल. बेसिकली त्या ठिकाणी काय केलं असतं, 2 सेफ्टी वॉल काय केले जातात, यूज केले जातात. इन ब्रीफ द फंक्शन ऑफ ए सेफ्टी वॉल टू ब्लो ऑफ द स्टीम वेन the pressure of steam inside the boiler exceeds the working pressure. Okay. Next one, steam stop valve. It is the largest valve on the steam boiler. It is usually fitted to the highest part of the shell by means of a flange. The principal function of steam stop valve are to control the flow of steam from the boiler to the main steam pipe, to shut off the steam completely when required. ओके. स्टीम स्टॉप वॉलचे बेसिकली 2 फंक्शन्स आहे. एक की जी काय स्टीमचं रेग्युलेशन आहे की जी स्टीम सप्लाय केली जाते तो फ्लो कंट्रोल करणे, अँड सेकंड की ते स्टॉप करणे. या 2 गोष्टींसाठी काय केलं जातं, स्टीम स्टॉप वॉल त्या ठिकाणी यूज केला जातो. ब्लो ऑफ कॉक. द प्रिन्सिपल फंक्शन्स ऑफ ए ब्लो ऑफ कॉक आर टू एम्प्टी द बॉयलर वेन रिक्वायर्ड, टू डिस्चार्ज द मड स्केल ऑर सेडिमेंट्स विच आर अक्युमुलेटेड ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर. ब्लो ऑफ कॉक म्हणजे काय, टू एम्प्टी द बॉयलर व्हेनेवर रिक्वायर्ड. जो काय बॉयलर आहे तो एम्प्टी करण्यासाठी काय केलं जातं, ब्लो ऑफ कॉक त्या ठिकाणी यूज केला जातो. टू डिस्चार्ज द मड स्केल ऑर सेडिमेंट्स विच आर अक्युमुलेटेड ॲट द बॉटम ऑफ द बॉयलर. बॉयलरच्या बॉटमला जे काही मड स्केल ऑर सेडिमेंट्स काय केले जातात, कलेक्ट होतात, हे त्या ठिकाणून डिस्चार्ज करण्यासाठी ब्लो ऑफ कॉक काय केलं जातं, त्या ठिकाणी यूज केला जातो. Feed check valve. It is a non-return valve fitted to a screwed spindle to regulate lift. Its function is to regulate the supply of water which is pumped into the boiler by the feed pump. Feed check valve कशासाठी, इट इज अ नॉन रिटर्न valve. हा एक नॉन रिटर्न valve आहे.
fitted to a screwed spindle to regulate lift. Its function is to regulate the supply of water. याचं जे काय फंक्शन आहे ते कशासाठी आहे तर जे काय वॉटरचा सप्लाय आहे तो कंट्रोल करण्यासाठी फीड चेक वॉल्व काय केला जातो त्या ठिकाणी यूज केला जातो विच इज पंप इन टू द बॉयलर बाय द फीड पंप आणि काय केलं जातं विच इज पंप इन टू द बॉयलर बाय द फीड पंप अँड लास्ट वन फ्युजिबल प्लग इट इज फिटेड टू द क्राउन प्लेट ऑफ द फर्नेस or the fire. Its object is to put off the fire in the furnace of the boiler when the level of water in the boiler falls to unsafe limit and avoids the explosion which may take place due to overheating of the furnace plate. फ्युजिबल प्लग कशासाठी यूज केला जातो तर जर समजा वॉटरची जी काही लेवल आहे ही अनसेफ झाली अँड त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जे हीट जनरेट होती ओव्हरहिटिंग होऊ शकतं वॉटरची लेवल खाली आल्यामुळे काय होऊ शकतं त्या ठिकाणी ओव्हरहिटिंग होऊ शकतं आणि हे एक्सप्लोजन हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं तर फ्युजिबल प्लग काय केलं जातं त्या ठिकाणी यूज केला जातो फ्युजिबल प्लग काय केला जातो यूज केला जातो असं बॉयलर माउंटिंग आपण आज बघितलेलं आहे आणि त्या रिलेटेड जे काय बॉयलर ॲसेसरीज आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत Okay, thank you.